लोकमंगल साखर कारखान्याच्या विषारी पाण्याने शेती उद्ध्वस्त, बांध फोडून टँकरद्वारे प्रदूषित पाणी सोडल्याचा गंभीर आरोप। सोलापूर प्रतिनिधी, जनसंसद न्यूज। बिबिदारफळ येथील परिसरात लोकमंगल साखर कारखान्याच्या कथित बेजबाबदार व बेकायदेशीर कृत्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। कारखान्यातून मळी मिश्रित, पेंटवॉशयुक्त व तीव्र दुर्गंधीयुक्त प्रदूषित पाणी टँकरद्वारे आणून संबंधितांनी थेट शेतीचा बांध फोडत शेतात सोडल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। या विषारी पाण्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले असून जमीन नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे। या घटनेमुळे केवळ शेतीचे नुकसान झाले नसून परिसरातील माती, भूजल व पर्यावरणावरही गंभीर परिणाम झाला आहे। प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून हा प्रकार जाणीवपूर्वक व कट रचून करण्यात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। संबंधित कृत्य हे पर्यावरणीय गुन्हा ठरत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कारखानदारांचे धाडस वाढल्याचा आरोपही करण्यात येत आहे। पीडित शेतकरी अनुसूचित जाती जमातीतील असल्याने हा प्रकार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरतो। उपजीविकेचे साधन असलेली शेती उद्ध्वस्त करणे हा सामाजिक अन्याय असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे। या प्रकरणी दोषींवर पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1974, भारतीय दंड संहिता तसेच SC/ST अत्याचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची नुकसान भरपाई देण्यात यावी व भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी कारखान्यावर कठोर निर्बंध लादावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून माती व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावेत, टँकर वाहतुकीची सखोल चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे।